दिल्लीच्या जंतर मंतरवर पेटलेल्या विद्यार्थ्यांचा एल्गार अखेर केंद्र सरकारला झुकवणारा ठरला. नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून गेले 36 दिवस सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या दबावापुढे मोदी सरकारला अखेर नमते घ्यावे लागले. सोलापुरातही या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. नीट पेपरफुटी प्रकरणाने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावले होते. मेहनतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी करणाऱ्या या घोटाळ्याविरोधात जंतर मंतरवर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि तब्बल 36 दिवस त्यांनी आपला लढा सोडला नाही. अखेर शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देत विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे नांगी टाकली. राजीनाम्याची बातमी येताच सोलापुरातही जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर युवकांनी एकत्र येत फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. तानाशाही के छाती पर फूले शाहू अंबेडकर, मोदी तेरे छाती पर फूले शाहू अंबेडकर, हुकुमशाही के छाती पर फूले शाहू अंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो. अरे जय वीर, जय वीर, अरे जय वीर, जय वीर. धर्मेंद्र प्रधान तुझ्या की है, नरेंद्र मोदी बाकी है. आमचा लढा यशस्वी झाला अशा भावना युवकांनी व्यक्त केल्या. आज या ठिकाणी इथं समस्त विद्यार्थी एकतेचा, युवा एकतेचा विजय झालेला आहे. या भाजपचा मस्तवालपणा इथल्या जनजेड क्रांतीने, युवा क्रांतीने या ठिकाणी उतरवलेला आहे. हे प्रकर्षाने या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. भारतामध्ये आज जी ही पहिली मुहूर्तमेढ रोवली गेली आहे धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्याने, हा महत्वाचा मुद्दा आहे. इथली तरुणाई ही बीजेपीच्या विरोधात आहे, त्यांच्या मानसिकतेच्या विरोधात आहे. जे सरकार विद्यार्थ्यांच्या विरोधात काम करतं, विद्यार्थी हिताच्या विरोधात काम करतं, मानवतेच्या विरोधात काम करतं, त्यांना ही बसलेली पहिली चपराक आहे. यासाठी ये तो एक अंगड़ाई है, बाकी और लढाई है. धर्मेंद्र प्रधान तो जाकी है, नरेंद्र मोदी बाकी है. अशा पद्धतीच्या वल्गना देत या ठिकाणी आज फटाके फोडून आज जल्लोष साजरा करण्यात आला. ज्या पद्धतीने अभिजित दिपके असतील, सोनम वांगचुक असतील यांनी दिल्लीमधील जंतर मंतरवर जो एक मोठ्या प्रमाणात युवकांचा आणि विद्यार्थ्यांचा एक आंदोलन या ठिकाणी निर्माण केलं आणि त्या आंदोलनाला दडपण्यासाठी या सरकारने जी दंडीलशाही केली, जो लाठी हल्ला केला, पत्थरफेक केली, त्याचा प्रत्युत्तर न देता तिथे दटून राहून विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं की ही क्रांती ही युवकांची क्रांती आहे. ही सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेली युवकांनी जनजेडने घडवलेली क्रांती आहे आणि हा युवक हा कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही. अशा पद्धतीचं हे आहे. त्यासाठी पुन्हा एकदा घोषणा देतो, अरे धर्मेंद्र प्रधान तो जाकी है, नरेंद्र मोदी बाकी है, अरे धर्मेंद्र प्रधान तो जाकी है, नरेंद्र मोदी बाकी है. एका मंत्र्याला राजीनामा द्यायला भाग पाडणारं हे आंदोलन देशातील विद्यार्थी शक्तीचं प्रतीक ठरलं. पण प्रश्न इथेच संपत नाही. नीट पेपरफुटीचे खरे सूत्रधार कधी गजाआड होणार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना खरी शिक्षा कधी मिळणार, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.